IT model question paper 80 marks. Section A, fill in the blanks 10 marks. IoT stand for Internet of Things. HTML stand for Hypertext Markup Language. CSS stands for Cascading Style Sheet. JavaScript is a client-side language. PHP stand for Hypertext Preprocessor. The tag used to create a hyperlink is a tag. A लिहायचं आणि लेस दॅन ग्रेटर दॅनमध्ये. द जावास्क्रिप्ट फंक्शन यूज टू डिस्प्ले मेसेज इज अलर्ट मेसेज. अलर्ट नावाचं फंक्शन आहे. ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग इज कॉल्ड ई कॉमर्स. ई कॉमर्समध्ये येत असतं ऑनलाईन शॉपिंग. CSS फाईल एक्सटेन्शन इज .css. CSS फाईल ही कुठलाही शब्द लिहायचा किंवा एखादा अल्फाबेट लिहायचा आणि .css करायचं, त्याने सेव्ह करून ठेवू शकता. PHP व्हेरिएबल स्टार्ट्स विथ. PHPमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर वगैरे करायचे झाले, स्टार्ट करायचे असलं तर अमेरिकन डॉलरचं चिन्ह लिहायचं. सेक्शन बी, ट्रू अँड फॉल्स 10 मार्क्स. IoT डिव्हाइस कम्युनिकेट थ्रू इंटरनेट. IoTमध्ये इंटरनेट आवश्यक असतं का? तर असतं. बरोबर आहे, खरं आहे. HTML इज अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. HTML ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे का? नाही आहे, ती मार्कअप लँग्वेज आहे, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे, फॉल्स. CSS यूज टू डिझायनिंग अ वेब पेज. बरोबर आहे. जावास्क्रिप्ट रन्स ऑन सर्व्हर ओनली. हे चुकीचं आहे. जावास्क्रिप्ट ही ब्राउझरवर रन होत असतं. आपण आपल्या कॉम्प्युटरवरती प्रोग्राम रन करतो ना. PHP इज अ क्लायंट साईड लँग्वेज. PHP ही क्लायंट साईड लँग्वेज आहे का? हे चूक आहे. क्लायंट साईड लँग्वेज म्हणजे ब्राउझरवरती रन होणारी लँग्वेज. HTML झालं, जावास्क्रिप्ट झालं, CSS झालं, ह्या क्लायंट साईड लँग्वेज आहे. मग PHP काय आहे? ती सर्व्हर साईड लँग्वेज आहे. पण ते म्हणतात की PHP क्लायंट साईड लँग्वेज आहे, म्हणजे याचं उत्तर फॉल्स येईल, चुकीचं. ॲमेझॉन इज अन ई कॉमर्स वेबसाईट. बरोबर आहे. ॲमेझॉन म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आलं. ऑनलाईन शॉपिंग म्हणलंच ई कॉमर्स म्हणतात. नंतर IMG टॅग इज यूज टू डिस्प्ले इमेज. बरोबर आहे. IMG टॅग इमेज डिस्प्ले करण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर CSS इम्प्रूव्ज वेब पेज ॲपिरियन्स. हे बरोबर आहे का? खरं का? खरोखरच आहे. कारण CSSमुळे वेब पेजचे ॲपिरियन्स म्हणजे ॲट्रॅक्टिव्हनेस वाढत असते. जावास्क्रिप्ट इज यूज टू मेक वेब पेजेस इंटरॅक्टिव्ह. बरोबर आहे, ट्रू आहे. कारण जावास्क्रिप्टचा वापर हा वेबसाईटचे पेजेस ॲट्रॅक्टिव्ह सुंदर बनवण्यासाठी केला जातो. PHP कॅनॉट कनेक्ट टू डाटाबेस. PHP कॅनॉट कनेक्ट टू डाटाबेस म्हणजे डाटाबेसला PHP कनेक्ट करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे चुकीचं उत्तर आहे, म्हणून ॲन्सर फॉल्स आहे. खरं जर पाहिलं तर PHP ही कनेक्ट डाटाबेसला असते. आता तुम्हाला शॉर्ट ॲन्सर आणि लॉंग ॲन्सर. लॉंग ॲन्सर हेच शॉर्ट ॲन्सर आहे. तर तुम्हाला एक 10 मार्काला शॉर्ट किंवा लॉंग ॲन्सर्स तुम्हाला लिहायला येतील. व्हॉट इज IoT? IoT इज अ नेटवर्क ऑफ फिजिकल डिव्हायसेस कनेक्टेड थ्रू इंटरनेट. इंटरनेटद्वारे उपकरणे एकमेकांशी जोडलेले असतात, त्यालाच IoT म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेत बी लिहू शकता हे IoT म्हणजे काय. इंटरनेटचा वापर करून वेगवेगळी उपकरणे एकमेकांना जोडणे. व्हॉट इज HTML? HTML इज अ मार्कअप लँग्वेज यूज टू क्रिएट अ वेब पेज. HTML काय आहे? मार्कअप लँग्वेज आहे, वेबसाईट क्रिएट करण्यासाठी वापरले जाते. CSS म्हणजे काय? CSS इज यूज टू स्टाईल अँड डिझायनिंग द वेब पेजेस. व्हॉट इज द जावास्क्रिप्ट? जावास्क्रिप्ट ही इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज इज यूज टू मेक अ वेब पेजेस इंटरॅक्टिव्ह. वेबसाईट इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी जावास्क्रिप्ट इंटरॅक्टिव्ह म्हणजे फॉर्म वगैरे हे करण्यासाठी केलं जाते. PHP काय आहे? PHPचं सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. हे बी स्क्रिप्टिंग सगळे तुम्ही आत्तापर्यंत जेवढे लँग्वेज शिकलात त्या सगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत. आणि बाकीच्या सगळ्या क्लायंट साईड लँग्वेज आहेत. त्याच्यातलं एकच उत्तर डोळं झाकून कुठलं आलं आणि विचारलं ना कसली लँग्वेज आहे, सगळ्या क्लायंट साईड लँग्वेज आहेत. फक्त एकच सर्व्हर साईड आहे ती म्हणजे PHP. आता लॉंग ॲन्सर क्वेश्चन. IoT वरती दिलेलं आहे तेच आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ HTML. HTMLचं स्ट्रक्चर कसं असतं? डॉक टाईप HTML वरती लिहितात. HTML लिहिलं जातं, त्याच्यामध्ये हेड लिहिलं जातं, हेडमध्ये टायटल लिहिलं जातं, टायटल क्लोज केलं जातं, हेड क्लोज केलं जातं, बॉडी लिहिलं जातं, बॉडीमध्ये तुम्हाला जेवढं मटेरियल ते लिहिलं जातं, बॉडी क्लोज केलं जातं आणि वरचं HTML क्लोज केलं जातं. ॲडव्हान्टेजेस ऑफ CSS. CSSचं काय ॲडव्हान्टेज आहेत? व इम्प्रूव्ज डिझायनिंग, नंतर सेव्ज टाईम, कन्सिस्टंट लेआउट. CSSपासून सुंदर असं वेबसाईटचं पेज तयार केलं जातं. जावास्क्रिप्टचा प्रोग्राम कसा असतो? जावास्क्रिप्टचा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ते स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणलं ना जावास्क्रिप्ट की स्क्रिप्ट टॅग लिहायचा, वरती स्क्रिप्ट लिहायचं, दोन्हीकडून ग्रेटर दॅन लेस दॅन लिहायचं. आणि हो का अलर्ट मेसेज. अलर्ट प्रिंटआउटसाठी अलर्ट वापरतात. तिथे एक अलर्ट आणि डायलॉग बॉक्स हे दिलेलं आहे प्रिंटआउटसाठी. म्हणजे त्या अकाउंट्स काढायचं आणि त्याच्या डबल अवतरण चिन्हात वेलकम टू जावास्क्रिप्ट लिहायचा आणि सेमिकॉलम द्यायचा आणि स्क्रिप्ट काय करायचा? बंद करायचा. हे झालं जावास्क्रिप्ट.
तर अशा प्रकारे आपण ही किती 30 ते 40 मार्काची पाहिलेली क्वेश्चन पेपर